1685 साली जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांचे सर्वात लहाने चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली। जेव्हा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली त्यावेळी मध्ययुगामध्ये पालखीचा मान हा सगळ्यात मोठा मान होता आणि सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकोबाराय महाराज यांच्या पादुका या पालखीमध्ये ठेवत ज्ञानोबा तुकाराम हे भजन करत वारकरी हे पंढरपूरला जायला सुरुवात झाली। खरं तर अगोदर पायी वारी होतीच, मात्र आपापल्या गावाहून पंढरपूरला जायचे। देहू आणि आळंदीहून एकत्रितपणे लाखोंचा वारकरी समाज हा पंढरपूरला जाण्याच्या दिशेनं प्रवास जो सुरू झाला तो प्रवास तपोनिधी नारायण महाराजांनी सुरू केला। आपण महाराष्ट्रभर आता पालख्या पाहतो की त्या पालख्यांमध्ये संतांच्या पादुका असतात आणि त्या चालत चालत पंढरपूरला जातात। याची पहिली सुरुवात जी केलेली आहे ती सुरुवात ही तपोनिधी नारायण महाराजांनी 1685 साली केली। नंतर 1832ला श्रीगुरु हैबतराव बाबा महाराजांनी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्र केला आणि नंतर मग पुढे निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई महाराज आदी करून साऱ्या संतांच्या पालख्या आपल्याला आलेल्या दिसतात। साधारणपणे 1905च्या सुमारास न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी पंढरीच्या वारीवर एक समाजशास्त्रीय असा लेख लिहून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळच्या पालख्यांची नोंदही केली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कबीराची पालखी काशीवरून यायची, म्हणजे काशीपासून तर आळंदीपर्यंत, देहूपर्यंत वेगवेगळ्या संत सत्पुरुषांच्या पालख्या ज्या आहेत त्या पालख्या या पंढरीच्या वारीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने सहभागी होत असतात। आज आपण जे आहोत ते आपण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आहोत आणि आजचा जो दिवस आहे आजचा दिवस या पालखी सोहळ्यातला 6वा दिवस आहे। 2 दिवस इथं सासवडमध्ये आपण होतो। आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आपण जेजुरीकडे प्रयाण करतोय। खरं तर काल सासवड ही जी भूमी आहे ही भूमी ही सद्गुरू सोपान काका महाराजांची समाधी भूमी आहे, समाधी स्थान आहे आणि काल सद्गुरू सोपान काका महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे गेलेली आहे। आज आपण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आहोत आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती संध्याकाळी जेजुरी या क्षेत्री पोहोचणार आहे। महाराष्ट्राची जी काही लोकदैवत आहे त्या लोकदैवतांमध्ये सगळ्यात 2 मोठी लोकदैवत, लोकप्रिय असणारी दैवत अर्थातच पहिला विठोबा आहे आणि दुसरा खंडोबा आहे। संध्याकाळी आपल्याला बुक्का आणि भंडारा या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभवायला मिळतील। रामकृष्ण।